आज आपल्याला आपला फार्म ट्रॅक ॲटम 26 HP ऊसामध्ये चालवायचा होता. ऊसामध्ये आपल्याला फन चालवायचं होतं. तर ट्रॅक्टरची साईज जी आहे ती 3.5 फूट, आपली सरी आहे 3.5 फुटाची. तर आपल्याला ट्रॅक्टरची साईज कमी करायची. तर पुढच्या टायरची साईज जी आहे ती 5.12 आहे आणि मागच्या टायरची साईज जी आहे ती 8.18 आहे. तर 3.5 मागच्या साईडनी 3.5 फूट ट्रॅक्टर आहे आणि पुढच्या साईडनी 3 फूट ट्रॅक्टर आहे. तर आपल्याला 3 फूट ट्रॅक्टर करायचं आहे. तर खूप जणांना विचारलं तर सोल्युशन काय मिळालं नाही आपल्याला. यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिले, यूट्यूबवरती पण ऑप्शन मिळालं नाही आपल्याला, सोल्युशन मिळालं नाही. तर आपण ट्रॅक्टरचे मेकॅनिक आहे, इंजिनियर आहे, त्यांनाच आपण विचारलो होतं. ते बोलले की टायरच्यामध्ये जी चांदणी दिसते ट्रायंग्युलर टाईपमध्ये, चांदणी स्टारसारखी, ती चांदणी जी आहे ती काढून पुढचे जे बोल्ट आहेत, समोरचे जे बोल्ट आहेत, त्या समोरच्या बोल्टला लावायची. आधी आपल्याला जॅक लावून पूर्णपणे ट्रॅक्टरचे 5ही बोल्ट आपल्याला खोलून ट्रॅक्टर बाहेर काढून, आणि ट्रॅक्टर बाहेर काढण्याच्या आधी वरचे 4 बोल्ट आपल्याला नट आहेत ते लूज करावं लागणार आहेत, जेणेकरून बाहेर काढण्याचा आपल्याला ते इझी जाईल आणि चांदणी काढून बाहेरच्या साईडने लावावं लागणार आहे. तर आपण डाव्या साईडचं चाक जे आहे ते खोलून आपण चांदणी बाहेर फिट केलेली, तर तुम्हाला दाखवतो मी. इथे पाहू शकता, हा टायर जो आहे तो, याची चांदणी जी आहे ती आधी आतमध्ये होती, ते आपण बाहेर फिट केलेली आहे मित्रांनो. तर बाहेर फिट करताना काळजी घ्यावं लागते, पूर्णपणे त्याच्या जे आट आहे तर त्याच्यामध्ये फिट करावं लागते. टायरची साईज पाहू शकता, टायर पूर्णपणे आतमध्ये गेलेला आहे. तर हा पूर्णपणे ट्रॅक्टर जो आहे तो 3 फीटाचा होतो आणि जेणेकरून तुम्ही इझिली उसात चालू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.